आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करताना विस्कॉसिटी या कॉन्सेप्ट पासून स्टार्ट करूया. विस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड म्हणजे काय बघा. आता ही जी प्रॉपर्टी आहे विस्कॉसिटी, लाईक डेन्सिटी, इट्स वन मोर प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. आता विस्कॉसिटी म्हणजे काय? विस्कॉसिटी इज नथिंग बट इंटरनल फ्रिक्शन ऑफ द इनसाइड द फ्लुइड. म्हणजे याला आपण इन शॉर्ट म्हणूया इंटरनल फ्रिक्शन इनसाइड द फ्लुइड. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, सपोज देर इज अ ट्यूब. अशी एक ट्यूब आहे, याच्यामध्ये आपला जो आहे तो फ्लुइड फ्लो होतोय. या पद्धतीनं फ्लुइड फ्लो होते इकडे या डायरेक्शन मध्ये. आता इथे काय होणार आहे की आता इथे मी मोशन दाखवतो फक्त ही फ्लुइडची. इट्स फ्लुइड इज मुव्हिंग इनसाइड अ ट्यूब. आता याच्यामध्ये जर तुम्ही इकडे जर बघितलं, हा वरचा ट्यूबचा सरफेस आहे विच इज सॉलिड सरफेस, आणि बॉटमला पण ट्यूबचा सरफेस आहे. म्हणजे आपण क्रॉस सेक्शन बघितलेला आपण ट्यूबचा हा. इथं या ट्यूबच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारी जी फ्लुइडची लेअर आहे. आता आपला फ्लुइड जो आहे समजा आपण स्ट्रीमलाईन फ्लो कन्सिडर केला, स्ट्रीमलाईन और लॅमिनार फ्लो कन्सिडर केला, तर या स्ट्रीमलाईन और लॅमिनार फ्लो मध्ये आपण काय अज्युम करतो की असे फ्लुइडच्या लेयर्स पॅरलली एकमेकांना मूव्ह होतात. मग समजा त्या लेयर्स आहेत. मग समजा इथं मी फर्स्ट लेअर कन्सिडर केली विच इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस ऑफ ट्यूब. तर इथं त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी, या सॉलिडची व्हेलॉसिटी ही काय आहे? व्हेलॉसिटी यू इक्वल टू इथं 0 आहे. मग याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारी जी लेअर आहे ती लेअर काय असणार आहे? स्टेशनरी लेअर असणार आहे. स्टेशनरी म्हणजे काय? इट इज नॉट मुव्हिंग विथ फ्लुइड. त्याच्या जस्ट शेजारी बघितला तर याची व्हेलॉसिटी जी असणार, आता इथं हा फ्लुइड मधला पार्टिकल आला म्हणजे याला काहीतरी मोशन असणार आहे, हा मूव्ह होतोय, याची व्हेलॉसिटी काहीतरी असणार आहे. त्याच्या बॉटमला गेलात त्याची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असणार आहे. पुढे गेलात त्याची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे जर असं तुम्ही अवे फ्रॉम जर सॉलिड सरफेस जर गेलात तर तिथं तुम्हाला व्हेलॉसिटी काय ऑब्झर्व करता येईल की मॅक्सिमम दिसेल. आणि जर सेंटर लाईनला गेलात तर इथं व्हेलॉसिटी काय असणार आहे? ही मॅक्सिमम, ही असणार आहे सेंटर लाईन ट्यूबची. परत समजा इकडून बॉटम कडून अप्रोच करत गेलो, दिस इज सॉलिड सरफेस, परत व्हेलॉसिटी 0, स्टेशनरी लेअर इथं पण असणार आहे. स्टेशनरी कडून आपण सेंटरकडे चाललोय तर व्हेलॉसिटी काय होणार आहे? हळूहळू वाढत जाणार. ही व्हेलॉसिटी जास्त असणार, ही व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा जास्त असणार, आणि ही व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला काय दिसलं की जसं आपण वी आर मुव्हिंग अवे फ्रॉम द सॉलिड सरफेस, व्हेलॉसिटी जी आहे ती काय होत चाललेली आहे? इन्क्रीज होत चाललेली आहे. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता की रिव्हर मधला पाण्याचा फ्लो. तर समजा हे रिव्हरचे दोन एंड्स आहेत, काठ आहेत. काठाला वेलॉसिटी जी असणार आहे ती काय असणार आहे? जी लेअर सॉरी फ्लुइडची जी लेअर आहे जी कॉन्टॅक्ट मध्ये आहे रिव्हरच्या काठाच्या म्हणजे सॉलिडच्या, ती स्टेशनरी असणार आहे. त्याच्या आतमध्ये बघितला त्याची वेलॉसिटी थोडीशी जास्त असणार आहे. आणि जर सेंटरला म्हणजे रिव्हरचा जो अक्रॉस द पाथ आपण जर फ्लो ऑब्झर्व केला तर सेंटर लाईनची जी व्हेलॉसिटी आहे त्याचा प्रवाह काय वाटणार आहे आपल्याला? सर्वात जास्त वाटणार आहे. म्हणजे इथे व्हेलॉसिटी काय होत गेलेली आहे? चेंज होत गेलेली आहे. मग इथं ऍक्च्युअली होतंय काय की व्हेलॉसिटी चेंज का होत गेलेली आहे? तर इथं बघा सेंटरला जी व्हेलॉसिटी आहे इथली व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा कमी आहे. आता इथं नेमकं होतं काय? या ज्या लेयर्स आहेत फ्लुइड मधल्या, या फ्लुइड मधल्या लेयर्स मध्ये इंटरनल फ्रिक्शन होतं. म्हणजे या दोन लेअर मध्ये फ्रिक्शन आहे, या दोन लेअर मध्ये फ्रिक्शन आहे. सिमिलरली प्रत्येक सबसिक्वेंट लेयर्स मध्ये काय? फ्रिक्शन आहे. आणि फ्रिक्शन झालं की वरची जी लेअरची व्हेलॉसिटी आहे त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली बॉटमची लेअरची व्हेलॉसिटी काय असणार आहे? फ्रिक्शनमुळे कमी असणार आहे. ती आणखी कमी, आणखी कमी, असं बॉटमच्या स्टेशनरी सरफेस पर्यंत काय होणार आहे? कमी 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 होत जाणार आहे. मग सेंटर लाईनची व्हेलॉसिटी सर्वात जास्त आहे. वर गेलात स्टेशनरीकडे चाललाय तुम्ही, सरफेसकडे कमी 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 होत गेलेली आहे, स्टेशनरी 0 झालेली आहे. तसं बॉटम सरफेसकडे गेलात कमी 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 होत चाललेली आहे, स्टेशनरी म्हणजे डिक्रीज होत गेलेली आहे. म्हणजे इथं व्हेलॉसिटी मध्ये म्हणजे विस्कॉसिटी लीड्स टू चेंज इन व्हेलॉसिटी. विस्कॉसिटीमुळे काय होतं? व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो. बरोबर. मग आता जर दुसरी केस कन्सिडर केलं म्हणजे याला म्हणायचं विस्कस फ्लुइड. ज्या फ्लुइड मध्ये विस्कॉसिटी प्रेझेंट आहे आणि विस्कॉसिटी प्रेझेंट असल्यामुळं त्याचं जे व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी ही प्रत्येक पॉइंटला अशी काय म्हणणार आहे? चेंजिंग व्हेलॉसिटी म्हणणार आहे. याला म्हणायचं विस्कस फ्लुइड. जर समजा हेच एक्झाम्पल, समजा आपलं फ्लुइड जे आहे ते नॉन विस्कस असतं. समजा सेम असंच लेअर कन्सिडर केली आपण, आणि मात्र आता फ्लुइड जे आहे ते काय? दिस इज नॉन विस्कस फ्लुइड. नॉन विस्कस फ्लुइड म्हणजे काय? नॉन विस्कस म्हणजे देर इज नो विस्कॉसिटी इनसाइड द फ्लुइड. नो विस्कॉसिटी म्हणजे काय? इंटरनल फ्रिक्शन नाही. फ्रिक्शन नाही म्हणजेच काय? कुठल्याही व्हेलॉसिटीला अपोज कोणीही करणार नाहीये. मग समजा इथं बघितलं
सॉलिड मध्ये जी सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये लेअर असते ती नेहमी स्टेशनरी असते. सो दिस विल ऑलवेज बी स्टेशनरी, दिस विल ऑलवेज बी स्टेशनरी. इथली व्हेलॉसिटी बघितला तर इथं काय असणार आहे, सर्टन व्हेलॉसिटी असणार आहे. म्हणजे समजा या पॉइंटला आपण व्हेलॉसिटी मेजर केली, इकडं ही ऑब्झर्व झाली, बरोबर. आता याच्या बॉटमची जी लेअर आहे, या दोन लेअर मध्ये काय फ्रिक्शन नाहीच आहे प्रेझेंट, कारण आपण नॉन विस्कस फ्लुइड कन्सिडर केलंय. फ्रिक्शन नसेल तर अपोज काहीच नाही, म्हणजे जेवढी वरच्या लेअरची व्हेलॉसिटी आहे तेवढीच खालच्या लेअरची पाहिजे, तेवढीच त्याच्या खालच्या लेअरची पाहिजे, तेवढीच खालच्या लेअरची पाहिजे, तेवढीच खालच्या लेअरची. मात्र जे कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस आहेत त्यांची व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे, ज्याला आपण स्टेशनरी लेअर म्हणणार आहे. म्हणजे जर नॉन विस्कस फ्लुइड असेल तर velocity will not change. Velocity will not change. Will not change in the sense काय, चेंज अजिबात होणार नाही असं नाही आहे. म्हणजे अक्रॉस जर तुम्ही लाईन गेलात, अक्रॉस द क्रॉस सेक्शन गेलात, तर ती व्हेलॉसिटी फ्रिक्शन, इंटरनल फ्रिक्शन ज्याला आपण विस्कॉसिटी म्हणणार आहे, त्याच्यामुळे काय होत असते, कमी जास्त होत असते किंवा चेंज होत असते इन शॉर्ट, बरोबर. म्हणजे विस्कस फ्लुइड मधलं प्रोफाईल बघितलं व्हेलॉसिटीचं तर ते चेंजिंग प्रोफाईल दिसेल, मात्र नॉन विस्कस फ्लुइड मधलं ते तुम्हाला कॉन्स्टंट प्रोफाईल दिसेल, ती चेंज न होताना दिसणार आहे. लक्षात. मग आता आपण काय, हे नॉन विस्कस फ्लुइड दीज आर आयडियल फ्लुइड्स. आयडियल म्हणजे काय, दीज आर नॉट प्रॅक्टिकल. प्रत्येक फ्लुइडला काय असणार आहे, काही ना काहीतरी व्हेलॉसिटी ही प्रेझेंट असतेच, बरोबर. मग आता नेक्स्ट काय आपण कन्सिडर करूया, फक्त आपण विस्कस फ्लुइडचा आपण स्टडी करूया. मग आता विस्कस फ्लुइडचं जर स्टडी करायचं म्हटलं तर मी पुन्हा ही फिगर ड्रॉ करतो. समजा आता मी फक्त कन्सिडर केला, आता आपण कन्सिडर करणार आहोत फक्त काय, विस्कस फ्लुइड. विस्कस फ्लुइड म्हणजे काय, याच्यामध्ये विस्कॉसिटी प्रेझेंट आहे. मग समजा हा एक सॉलिड सरफेस आहे आणि याच्यावरून समजा फ्लुइड फ्लो होते. समजा जी टॉपमोस्ट लेअर जी आहे, सगळ्यात लांब जी आहे, ती या पद्धतीने आहे. याची व्हेलॉसिटी समजा काहीतरी आहे. समजा ही अशी मी ही एक लाईन काढतो. या लाईनवरच्या आपण प्रत्येक पॉईंटची व्हेलॉसिटी ऑब्झर्व करतोय. समजा इथली लेअर आहे, त्याची व्हेलॉसिटी काहीतरी आहे, बरोबर. याच्या बॉटमचा पॉईंट कन्सिडर केला, म्हणजे बॉटम लेअरवरचा पॉईंट कन्सिडर केला. आता विस्कस फ्लुइड आहे म्हणजे काय, दोन लेअरमध्ये फ्रिक्शन असणार आहे. मग फ्रिक्शन असल्यामुळं बॉटम लेअर म्हणजे खालची जी लेअर आहे कॉन्टॅक्ट मधली, त्याची व्हेलॉसिटी वरच्या व्हेलॉसिटीपेक्षा काय असणार आहे, लेअरच्या व्हेलॉसिटीपेक्षा कमी असणार आहे. त्याच्या खालची आणखी कमी असणार आहे, त्याच्या खाली आणखी कमी असणार आहे, त्याच्या खाली आणखी कमी असणार आहे, त्याच्या खाली आणखी कमी असणार आहे, आणि फायनली काय असणार आहे, तर स्टेशनरी आहे तिथं व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे, बरोबर. म्हणजे आता जर डायग्राम मध्ये जर केअरफुली ऑब्झर्व केलात, जर समजा दिस इज एक्स ऍक्सिस, युजली आपण एक्स ऍक्सिस घेतो, आणि दिस इज वाय ऍक्सिस. मग ही जी व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड जी आहे ती कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, एक्स डायरेक्शन मध्ये आहे. म्हणून त्याला समजा आपण यू फॉर व्हेलॉसिटी आणि एक्स फॉर एक्स डायरेक्शन डिनोट केलं, बरोबर. नाव इथं काय होतंय, व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड इन एक्स डायरेक्शन, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, यू एक्स, इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स परपॅन्डिक्युलर टू सरफेस. म्हणजेच काय, वाय डायरेक्शन. म्हणजे समजा हे आपण व्हर्टिकल ऍक्सिस कुठला कन्सिडर केलाय, वाय, म्हणजे इकडे असं वाय आहे, हा वाय ऍक्सिस आहे. म्हणजे जसं आपण वाय हे डिस्टन्स, वाय डिस्टन्स मोजणार कुठून आहे आपण, हे समजा इकडे आपण एक्स म्हटलं, याला इथं ओरिजिन आहे आपला, एक्स डिस्टन्स, ही व्हेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन आहे म्हणून यू एक्स न डिनोट केलं. हे वाय डिस्टन्स व्हर्टिकल, मग समजा वाय इक्वल टू 0 म्हणजे इथं स्टेशनरी असणार आहे, इथे व्हेलॉसिटी 0, इथं व्हेलॉसिटी काहीतरी थोडीशी वाढलेली आहे. वाय आणखी वाढवत गेला तर व्हेलॉसिटी वाढली, व्हेलॉसिटी आणखी वाढली. म्हणजे जसं आपण वाय चेंज करत जाऊ तसं व्हेलॉसिटीची किंमत मिळणारी आपल्याला काय होत चाललेली आहे, चेंज होत चाललेलं आहे. म्हणजेच काय, हे जे आहे, जर डिस्टन्स वाय जर चेंज केलं तर व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. मग यालाच म्हणायचं व्हेलॉसिटी ग्रेडियंट. याला म्हणायचं व्हेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजेच काय, velocity gradient is nothing but change in velocity in a particular direction. मग याची डेफिनेशन काय करायचं, तर velocity gradient is change in velocity, change in velocity with particular direction, with a particular direction or distance. डायरेक्शन म्हणजेच काय, डिस्टन्स, ज्या डायरेक्शन मध्ये मोजणार आहे ते डिस्टन्स, बरोबर. फ्रॉम स्टेशनरी फ्लुइड, फ्रॉम स्टेशनरी फ्लुइड. म्हणजे मोजताना सुरुवात कुठनं करायचं, स्टेशनरी फ्लुइड लेअर पासून सुरुवात करायचं, बरोबर. म्हणजेच जर समजा मी व्हेलॉसिटी ग्रेडियंट इथं या डायग्राम मध्ये जर मला डिफाइन करायचं असेल, तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल्स टू
चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे डी न म्हणजे काय चेंज आपण रिप्रेझेंट करतो. चेंज इन व्हेलॉसिटी कुठली आहे व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन डिवायडेड बाय कुठल्या डायरेक्शन मध्ये चेंज होते व्हेलॉसिटी वाय डायरेक्शन मध्ये चेंज होते. म्हणजे डीयू एक्स बाय डी वाय किंवा जनरली काय करतात डीयू बाय डी वाय यानं पण रिप्रेझेंट करतात. डीयू बाय डी वाय म्हणजे काय ही जी व्हेलॉसिटी आहे दिस इज इन एक्स डायरेक्शन. एक्स डायरेक्शन मध्ये आहे हे दाखवण्यासाठी आपण सफिक्सला इथं काय लिहिलेलं आहे एक्स लिहिलेला आहे. इन जनरल आपण डीयू बाय डी वाय डायरेक्ट पण फॉलो करू शकतो. टेक्स्टबुक मध्ये रेफर केलात तर इट इज रेफर्ड एज डीव्ही बाय डीएक्स कारण या व्हेलॉसिटीला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला त्यांनी व्ही न रिप्रेझेंट केलेलं आहे आणि ही जी डायरेक्शन आहे ही त्यांनी एक्स न डिनोट केलेली आहे. पण जनरली तसं नसतं. आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काय घेतो हॉरिझॉन्टल इज एक्स ऍक्सिस वर्टिकल इज वाय ऍक्सिस. सो व्हेलॉसिटी इज इन एक्स डायरेक्शन सो वी कॉल इट ux. Vertical direction is y, so distance is y. Velocity in x direction ux is changing with respect to distance y. So that's why velocity gradient is defined as dux divided by dy, dux by dy. लक्षात velocity gradient म्हणजे काय. मग आता फक्त महत्वाचा पॉइंट काय आता बघा लिक्विड मध्ये विस्कॉसिटी जी असते दिस इज ड्यू टू मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्स. विस्कॉसिटी कशामुळे असते लिक्विड मध्ये मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय इट इज अ मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. कोहेसिव्ह वरून को म्हणजे सेम सबस्टन्स म्हणजे वरची एक लेअर आहे बॉटमची लेअर आहे कॉन्टॅक्ट मधली त्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे त्यालाच म्हणणार आहे आपण कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे हे जे फ्रिक्शन प्रोड्यूस झालेलं आहे ते या दोन लेअर मधल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे प्रोड्यूस झालेलं आहे. तेच जर गॅसियस मध्ये बघितला गॅसेस सबस्टन्स मध्ये बघितलात तर गॅसेस मध्ये विस्कॉसिटीची बेसिक डेफिनेशन बदलणार नाही. विस्कॉसिटी इज व्हॉट इंटरनल रेजिस्टन्स इनसाइड द फ्लुइड. बरोबर. मग रेजिस्टन्स म्हणजेच काय फ्रिक्शन म्हणजे काय अपोज. मग याच्यामध्ये गॅसेसमध्ये अपोज कशामुळे होतं गॅसेसमध्ये लेअर नसतात कारण त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्युल जे आहे ते कम्पेअर टू लिक्विड जे आहे ते जास्त असतं. मग याच्यामध्ये रिझन काय असतं विस्कॉसिटीचं किंवा इंटरनल फ्रिक्शनचं तर कोलिजन ऑफ मॉलिक्युल्स. रिझन काय असतं कोलिजन ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स काय होतात गॅसेसला जर म्हणजे समजा गॅसेसमध्ये जर ऑब्झर्व केलात मॉलिक्युल्स तर त्यांची मोशन रॅन्डम असते आणि ते एकमेकांना काय करत असतात कोलाइड होत असतात आणि त्या कोलिजनमुळेच त्यांच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन डेव्हलप होत असतं आणि ते दॅट फ्रिक्शन वी कॉल इट विस्कॉसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर गॅस. म्हणजे हे दोन जे बेसिक पॉइंट्स आहेत लिक्विडमध्ये विस्कॉसिटीचं रिझन काय आणि गॅसेसमध्ये विस्कॉसिटीचं रिझन काय दीज आर इम्पॉर्टंट. बरोबर. मग आता आपल्याला काय आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट बघितला म्हणजे विस्कॉसिटी जर प्रेझेंट असेल म्हणजे जर गिव्हन फ्लुइड जर विस्कस फ्लुइड असेल तर स्टार्टिंग फ्रॉम स्टेशनरी लेअर जसं आपण वर जाऊ तसं व्हेलॉसिटी चेंज होत जाणार आहे आणि ती चेंज इन व्हेलॉसिटी इन ए विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स ऑर एनी डायरेक्शन याच्यासाठी आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट ही क्वांटिटी डिफाईन केलेली आहे. मग आता आपल्याला नेक्स्ट काय डिफाईन करायचं आहे तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे विस्कॉसिटीची व्हॅल्यू जी असते ती आपल्याला डिफाईन करायची आहे. तर ती कशी डिफाईन करायची बघा. नेक्स्ट कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. बरोबर. आता बघा याच्यामध्ये पुन्हा मी तीच डायग्राम ड्रॉ करतोय. हा सपोज दिस इज सॉलिड सरफेस. समजा ही आपण अशी एक व्हर्टिकल लाईन कन्सिडर केली. टॉपमोस्ट लेअर जी आहे याची काहीतरी व्हेलॉसिटी आहे बॉटमला येईल तसे इंटरनल फ्रिक्शनमुळे व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे कमी होत जाणार आहे कमी 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 आणि फायनली सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये दॅट इज स्टेशनरी. सो दिस इज एक्स डायरेक्शन दिस इज वर्टिकल इज वाय डायरेक्शन. सो व्हेलॉसिटी ग्रेडियंट इथं आपण कसा डिफाईन करूया dux डिवायडेड बाय dy या पद्धतीने व्हेलॉसिटी ग्रेडियंट डिफाईन करूया आपण. आता इथं महत्वाचं काय बघा आता कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जी डिफाईन करतो आपण ती न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी नुसार डिफाईन केली असते. आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय आहे नेमका तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय सांगतो तर स्ट्रीमलाईन जर फ्लो कन्सिडर केला की ज्याच्यामध्ये आपण असं अज्युम करू शकतो की फ्लुइड इज बेसिकली फ्लोईंग इन टर्म्स ऑफ लेयर्स ऑफ द फ्लुइड. मग याच्यामध्ये इथं प्रत्येक दोघांमध्ये काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणजे इथं थोडक्यात फ्रिक्शन फोर्स आहे. मग त्या फ्रिक्शन फोर्सला म्हणजे जो फ्रिक्शन फोर्स बिटवीन टू लेयर्स आहेत फ्रिक्शन फोर्सला आपण विस्कस फोर्स
ऑर विस्कस ड्रॅग म्हणायचं त्याला. ड्रॅग म्हणजे काय? ड्रॅग म्हणजे ओढणे. ओढणे म्हणजे काय? एक लेअर दुसऱ्या लेअरवर ओढली जाते, म्हणून त्याला विस्कस फोर्स म्हणायचं. बरोबर. मग हा जो विस्कस फोर्स आहे, विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेअर, दिस विस्कस फोर्स, सपोज याला आपण एफ न डिनोट केलं, इज प्रपोर्शनल टू, दिस इज प्रपोर्शनल टू व्हॉट? एरिया ऑफ दॅट लेअर, त्या लेअरचा एरिया. आणि दुसरं काय? तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट. अँड व्हेलॉसिटी ग्रेडियंट, व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय? डी यू एक्स डिवायडेड बाय डी वाय. म्हणजेच काय बघा, आता समजा या दोन लेयर्स आहेत. आता डायग्राम मी 3D मध्ये दाखवतोय. समजा ही एक लेअर आहे वरची आणि ही बॉटमची लेअर आहे अशी. बरोबर. ही एक लेअर अशी या पद्धतीनं आणि ही दुसरी लेअर आहे. या दोघांमध्ये काय असणार आहे? फ्रिक्शन फोर्स असणार आहे, ज्याला आपण विस्कस ड्रॅग म्हणणार आहे. मग हा जो विस्कस ड्रॅग आहे तो कशा कशावर डिपेंड आहे? तर एरिया ऑफ लेअर. आता एरिया ऑफ लेअर म्हणजेच काय? जो ड्रॅग आहे तो या संपूर्ण एरियावर, म्हणजे जो शेडेड रिजन मी दाखवलेला आहे, या पूर्ण ड्रॅग हा या पूर्ण एरियावर असणार आहे. म्हणजेच लेअर म्हणजे लेअरचा एरिया म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया नाही, म्हणजे ए इज नॉट ऍक्च्युअली द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ लेअर. क्रॉस सेक्शन घ्यायचं नाही, कारण क्रॉस सेक्शन घेतलं म्हणजे काय? की जर समजा असं फ्लुइड असेल तर हे क्रॉस सेक्शन असतं इकडचं. हे म्हणजे समजा ही ट्यूब आहे, तर ट्यूब मधला क्रॉस सेक्शन म्हणजे हा सर्क्युलर मिळतो तुम्हाला, पण हा सर्क्युलर घ्यायचा नाही आपल्याला. आपल्याला काय पाहिजे? त्या लेअरचा एरिया पाहिजे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट कशावर डिपेंड आहे? तर व्हेलॉसिटी ग्रेडियंटवर. म्हणजे जितकं व्हेलॉसिटी ग्रेडियंट जास्त, व्हेलॉसिटी ग्रेडियंट जास्त म्हणजेच काय? विथ रिस्पेक्ट टू वाय, व्हेलॉसिटी फास्टर चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे बघा, दोन डायग्राम काढतो मी. समजा इथं एक प्रोफाईल आहे आणि इथं व्हेलॉसिटी प्रोफाईल. समजा सुरुवात इथं व्हेलॉसिटी एवढी जास्त आहे, ही एवढी आहे, आणि इथं व्हेलॉसिटी एवढीच आहे, आणि हे प्रोफाईल असं आहे. समजा ही व्हॅल्यू आपली यू आहे, समजा 2u आहे, आणि ही समजा यू आहे, आणि ही हाईट एच आहे, ही हाईट एच आहे. मग इथं काय झालेलं आहे? एच डिस्टन्स मध्ये यू इतकी व्हेलॉसिटी, इथं झिरोच असणार आहे. मग एच डिस्टन्स ट्रॅव्हल करत गेलो तर व्हेलॉसिटी झिरोची यू झाली, म्हणजे कितीनं चेंज झाली? यू न चेंज झाली. पण इथं जर बघितलात, इथं एच डिस्टन्स मध्ये व्हेलॉसिटी मधला फरक किती आहे? 2u आहे. म्हणजे कोण फास्टर कुठल्या याच्यामध्ये चेंज झालेली आहे? या डायग्राम मध्ये व्हेलॉसिटी चेंज होण्याचा जो रेट आहे विथ रिस्पेक्ट टू वाय डायरेक्शन हा फास्टर आहे. म्हणजे याच्यामध्ये म्हणू शकतो आपण की व्हेलॉसिटी ग्रेडियंट जो आहे तो काय? जास्त आहे. मग जितका व्हेलॉसिटी ग्रेडियंट जास्त, तितका विस्कस फोर्स काय असतो? जास्त. मग ज्यावेळेस हे आपल्याला प्रपोर्शनॅलिटी साइन काढून इक्वल टू साइन पुट करायचं आहे, त्यावेळेस एक कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इंट्रोड्यूस करावा लागतो, इटा टाइम्स ए डी यू एक्स डिवायडेड बाय डी वाय. मग या इटाला म्हणायचं, इटा इज कॉल्ड कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. लक्षात. म्हणजे हा जो कोइफिशियंट डिफाईन केला गेला तो कसा डिफाईन करणार बघा. आता जर इटाची डेफिनेशन लिहायची म्हटली तर इट इज एफ डिवायडेड बाय एरिया इंटू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे डेफिनेशन काय सांगणार तुम्ही? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज विस्कस ड्रॅग ऍक्टिंग पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे डेफिनेशन काय होणार? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी is viscous drag acting per unit area. Per unit area म्हणजे एरियाची व्हॅल्यू 1 आहे, and per unit velocity gradient. पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता काय करायचं आपल्याला? याचं एसआय युनिट डिसाइड करायचं आहे. आता एसआय युनिट कसं आयडेंटिफाय करायचं बघा. फॉर्म्युलावरून एसआय युनिट फाइंड आउट करायचं. एफ फोर्स आहे, विस्कस फोर्स. फोर्स युनिट माहिती आहे आपल्याला. फोर्स युनिट काय असतं? न्यूटन, कॅपिटल एन. एरिया, एरियाचं युनिट माहिती आहे आपल्याला, मीटर स्क्वेअर. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट डी यू एक्स डिवायडेड बाय डी वाय. डी म्हणजे काय? डी इज नथिंग बट स्मॉल चेंज इन व्हेलॉसिटी. सो चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? ही व्हेलॉसिटी म्हणजे याचं युनिट येणार आहे मीटर पर सेकंड डिवायडेड बाय वाय. वाय म्हणजे काय? एक डिस्टन्स आहे. डीवाय म्हणजे काय? चेंज इन डिस्टन्स. डिस्टन्स कशात मोजतो आपण? मीटर. हे मीटर मीटर कॅन्सल होणार, याचं युनिट येणार 1/सेकंड. त्यामुळे इटा, एसआय युनिट ऑफ इटा काय होणार बघा? एसआय युनिट ऑफ विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. हे न्यूमरेटर मध्ये फोर्स होता न्यूटन डिवायडेड बाय हे काय होणार आहे? एरिया मीटर स्क्वेअर इंटू व्हेलॉसिटी ग्रेडियंट 1/सेकंड. 1/सेकंड आहे ते डिनॉमिनेटर मधलं, न्यूमरेटर मधलं न्यूटन सेकंड डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर.
म्हणजे SI युनिट ऑफ इटा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज न्यूटन सेकंड पर मीटर. जर याला समजा डायमेन्शन्स फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर न्यूटन इज व्हॉट, न्यूटन इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय सेकंद आहे, न्यूमरेटर मध्ये डिवाइडेड बाय मीटर स्क्वेअर आहे. एक सेकंड कॅन्सल, 1 मीटर कॅन्सल. सो यू एंड अप विथ kg पर मीटर सेकंड. म्हणजे डायमेन्शन्स काय येणार आहे, डायमेन्शन्स ऑफ इटा इक्वल्स टू m1 l -1 आणि t -1. These are the dimensions of coefficient of viscosity. म्हणजे बेसिक डेफिनेशन जी आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, दिस इज डिफाइंड फ्रॉम व्हॉट, दिस इज डिफाइंड बेस्ड ऑन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. मग न्यूटन्स लॉ नेमका सांगतो काय, तर न्यूटन्स लॉ काय सांगतो की स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये किंवा लॅमिनार फ्लो मध्ये ज्या दोन सक्सेसिव्ह लेअर मध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, ज्याला आपण विस्कस ड्रॅग म्हणणार आहे किंवा विस्कस फोर्स म्हणणार आहे, हा विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ लेअर अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. मग हेच मॅथमॅटिकली रिलेशन जर आपण इक्वालिटी साइन वापरून लिहिलं तर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जो इंट्रोड्यूस करतो आपण, दॅट कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नथिंग बट कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ दॅट फ्लुइड. मग डेफिनेशन आपण बघितलेली आहे. मग डेफिनेशन वरून आपल्याला फॉर्म्युला जो मिळालेला आहे त्याच्यावरूनच आपण त्याची SI युनिट डिफाईन केलेला आहे. काय मिळाले SI युनिट, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर ऑर विच इज इक्विव्हॅलंट टू kg पर मीटर सेकंड. आणि त्याच्यावरून आपण डायमेन्शन्स पण त्याचे लिहिलेले आहेत. बट हे जे रिलेशन आहे ह्याच्यामध्ये महत्वाचं काय बघा, डिटेलिंग बघा. हे जे रिलेशन आहे, दिस रिलेशन इज ओनली व्हॅलिड फॉर स्ट्रीमलाईन ऑर लॅमिनार फ्लो. स्ट्रीमलाईन ऑर लॅमिनार फ्लो. मग तुम्ही म्हणाल दुसरा जो फ्लो असतो टर्ब्युलंट, टर्ब्युलंट साठी काय असतं, तर टर्ब्युलंट साठी हा जो विस्कस फोर्स आहे तो इन जनरल इज प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट रेस टू सम नंबर n. म्हणजे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट. इथं इंडेक्स किती आहे, इथे इंडेक्स नथिंग बट 1 आहे, बरोबर. मग हा जो इंडेक्स आहे हा 1 कोणासाठी असतो, लॅमिनार ऑर स्ट्रीमलाईन फ्लो साठी. पण इन जनरल जर तुम्ही टर्ब्युलंट फ्लो कन्सिडर केला तर टर्ब्युलंट फ्लो साठी इंडेक्स जो आहे तो n आहे, वेअर n इज जनरली नॉट इक्वल टू 1. n हा इंडेक्स मग काय पण असू शकतो. म्हणजे याला म्हणायचं विस्कस फोर्स इज प्रोपोर्शनल टू हायर पॉवर्स ऑफ वेलॉसिटी ग्रेडियंट. इथं पॉवर किती आहे 1. सो विस्कस फोर्स इज proportional to velocity gradient in case of streamline or laminar flow. But in case of turbulent flow, viscous force is directly proportional to higher powers of velocity gradient. ती पॉवर 1 नसते, ती 1 पेक्षा जनरली जास्त असते. हा बेसिक डिफरन्स आहे. मग हे स्क्रीनवर मी जे बेसिक डेफिनेशन्स लिहिले आहेत ते तुम्ही क्विकली नोट डाऊन करून घ्या. मी एक थोडा वेळ तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो. ओके, सो नेक्स्ट पॉइंट काय बघायचं, आता आपण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची डेफिनेशन बघितली. आता नेक्स्ट आपण काय बघणार आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इटा. म्हणजे टेम्परेचर जर वाढत गेलं तर ऍक्च्युअली इटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीवर काय फरक पडतो. तर हा जो इफेक्ट आहे हा लिक्विड मध्ये आणि गॅसेस मध्ये हा वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. तर लिक्विड मध्ये काय होतं बघा, लिक्विड मध्ये जर समजा आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर विस्कॉसिटीची व्हॅल्यू जी आहे ती डिक्रीज होते.
आणि याच्या उलट जर गॅसमध्ये बिहेवियर जर बघितला तर गॅसमध्ये समजा त्या गॅसचं आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर विस्कॉसिटीची व्हॅल्यू सुद्धा काय होत असते, इन्क्रीज होत असते. म्हणजे हे रिलेशन जे आहे गॅसेस आणि लिक्विडसाठी ते एक्झॅक्टली अपोजिट आहे. मग असं का? याच्या मागचं रिझन काय असेल बघा. तर याच्यामध्ये जो विस्कॉस फोर्स जो आहे तो दिस इज ड्यू टू व्हॉट, मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्स. हा कशामुळे आहे, मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्स. आणि गॅसेसमध्ये बघितलात तर मॉलिक्युलर कोलिजन जे आहे त्याच्यामुळे हा इंटरनल फ्रिक्शन याच्यामध्ये डेव्हलप झालेला आहे. मग ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेस टेम्परेचर वाढल्यानंतर काय, आता कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय, कोहेसिव्ह फोर्स इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स. मग टेम्परेचर वाढल्यानंतर इंटरमॉलिक्युलर म्हणजे टेम्परेचर ज्यावेळेस इन्क्रीज होतं त्यावेळेस इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे मॉलिक्युल्स जर असं सेपरेट होणार आहेत. आणि जर डिस्टन्स इन्क्रीज झालं तर कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो कोहेसिव्ह फोर्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग कोहेसिव्ह म्हणजेच काय, दोन लेअरला बाइंड करणारा फोर्स आहे तो. तो जर कमी झाला तर दोन लेअर मधलं थोडक्यात काय झालं, फ्रिक्शन, अटॅचमेंट काय झाली, कमी झाली. आणि कमी झाली म्हणजेच काय, विस्कॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. पण तेच जर तुम्ही गॅसियस सबस्टन्स मध्ये बघितलात तर गॅसेसमध्ये काय होणार आहे, गॅसेसमध्ये विस्कॉसिटी म्हणजे इंटरनल फ्रिक्शन जे आहे दिस इज ड्यू टू मॉलिक्युलर कोलिजन. कोलिजन्स टेम्परेचर वाढवलात, टेम्परेचर वाढल्यानंतर नंबर ऑफ कोलिजन्स पण काय होणार आहेत, वाढणार आहेत. कारण मोशनची रॅन्डमनेस, मॉलिक्युलची रॅन्डमनेस जी आहे ती वाढणार आहे. कोलिजन्स जर वाढले तर कोलिजन्स वाढले म्हणजेच काय, कोलिजन्स हे रिस्पॉन्सिबल फॉर फ्रिक्शन होतं. पण आता ते कोलिजन वाढले म्हणजेच काय होणार की इंटरनल फ्रिक्शन सुद्धा काय होणार आहे, आता वाढणार आहे. आणि इंटरनल फ्रिक्शन वाढलं म्हणजेच काय, तर काय होणार, विस्कॉसिटी काय होणार आहे, त्याची वाढणार आहे. म्हणजे हा जो इफेक्ट आहे हा आपल्याला काय करता येतो, ऑब्झर्व करता येतो. त्यामुळे इफेक्ट जो आहे दोघांमध्ये तो डिफरंट पद्धतीने दिसतो. लिक्विडमध्ये टेम्परेचर वाढवल्यानंतर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ड्रॉप होते आणि सॉरी गॅसेसमध्ये जर बघितला तर टेम्परेचर वाढवल्यानंतर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी पण काय होत असते, इन्क्रीज होत असते. लक्षात. आता त्याच्यानंतर बघा, आता त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो पॉइंट बघायचा आहे तो इम्पॉर्टंट आहे, दॅट इज कॉल्ड स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ. आता स्टोक्स लॉ पहिल्यांदा कशासाठी आहे बघा. तर स्टोक्स लॉ कशासाठी आहे, तर स्टोक्स लॉ बेसिकली कशाबद्दल इन्फॉर्मेशन सांगतो, तर हा जो विस्कस फोर्स होता त्याच्याबद्दल आपल्याला हा इन्फॉर्मेशन सांगत असतो. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल समजा आपण एक स्पेरिकल ऑब्जेक्ट कन्सिडर केला. काय केलं आपण, स्पेरिकल ऑब्जेक्ट कन्सिडर केला. तर समजा हा ऑब्जेक्ट, समजा हे साईडला लिक्विड आहे, या लिक्विड मधून खाली पडतोय किंवा वर जातोय, कुठेही जाऊ दे, डझंट मॅटर. बरोबर. समजा हा खाली पडतोय, खाली पडतोय म्हणजे काय, मी असा समजा आता याला स्ट्रीमलाईन्स कन्सिडर केल्या तर त्या कशा असणार आहेत, विथ रिस्पेक्ट टू समजा तुम्ही या बॉल आहे समजा, हा या बॉलवर बसून ऑब्झर्व करताय तर तुम्हाला या एअर जी आहे ती एअर अशी येणार आहे साईडनं ही अशी स्ट्रीमलाईन काय होणार आहे, ही अशी होऊन वर जाणार आहे या पद्धतीनं. इकडचे बघितलं तर इकडे येऊन अशी काय होणार आहे, इकडून या पद्धतीनं वर जाणार आहे. या स्ट्रीमलाईन्स असणार आहेत, इकडून येणार असं हे म्हणजे खालून येणार आहे ऍक्च्युली स्ट्रीमलाईन या पद्धतीनं, इकडून आलेली स्ट्रीमलाईन इकडं चेंज होऊन अशी या पद्धतीनं. म्हणजे ऍक्च्युली मोशन जी आहे एअरची, हे एअर आहे समजा बाहेर, ही एअर जी आहे ही या बॉलच्या सराउंडिंग मध्ये या पद्धतीनं मूव्ह होणार आहे. बरोबर. मग आता हा ज्यावेळेस बॉल खाली पडत असतो तर त्यावेळेस याच्यावर अपोजिशन फोर्स ऍक्ट होणार आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहे, विस्कस फोर्स. म्हणजे त्याला आपण समजा एफ व्ही म्हटलं. एफ व्ही इज व्हॉट, विस्कस फोर्स. एफ व्ही इज व्हॉट, विस्कस फोर्स. मग स्टोक्स लॉ काय सांगतो, हा विस्कस लॉ सॉरी विस्कस फोर्स जो आहे तो नेमका कशावर डिपेंड आहे हे आपल्याला स्टोक्स लॉ सांगतो. मग काय सांगतो, तर स्टोक्स लॉ एफ व्ही, स्टोक्स लॉ नुसार एफ व्ही विस्कस फोर्स इज प्रपोर्शनल टू, डायरेक्टली प्रपोर्शनल टू, कशावर डिपेंड आहे बघा, कशावर डिपेंड आहे, तर फर्स्ट थिंग इज विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड. आता फ्लुइड म्हणजे कुठली फ्लुइड, ज्या फ्लुइड मध्ये इथं जे आहे viscosity of fluid in which object is falling. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे हे कुठल्या, समजा हा एअर मधून पडतोय तर ही जी विस्कॉसिटी असणार आहे ही कोणाची असणार आहे, एअरची विस्कॉसिटी असणार आहे.
नॉट नेसेसरीली ऑब्जेक्टच्या, हा ऑब्जेक्ट सॉलिड पण असू शकतो. नॉट नेसेसरी लिक्विड ड्रॉपच पाहिजे किंवा काय गॅसचा बबलच पाहिजे असं काय रिक्वायर्ड नाही. समजा एखादा मेटल बॉल घेतलात आणि समजा ऑइल कंटेनर आहे, ऑइल मधून वरून ड्रॉप केलात, तर हा खाली जात असताना काय करणार आहे, ऑइलच्या ज्या लेयर्स आहेत याला अपोज करणार आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होणार आहे, ज्याला आपण विस्कस फोर्स म्हणणार आहोत. बरोबर. मग दिस विस्कस फोर्स डिपेंड्स ऑन विस्कॉसिटी ऑफ दॅट फ्लुइड इन विच ऑब्जेक्ट इज फॉलिंग और मूव्हिंग इन जनरल. त्याच्यानंतर another thing is what, it depends on radius of that object. Spherical object आहे, r is what, radius. r is what, radius. म्हणजे दुसरा फॅक्टर कुठला आला, रेडियस ऑफ स्पियर. म्हणजे स्पेरिकल ऑब्जेक्ट कन्सिडर केला समजा आपण, रेडियस ऑफ स्पियर. आणि तिसरी जी टर्म आहे दॅट इज v. v इज व्हॉट, वेलॉसिटी विथ विच ऑब्जेक्ट इज फॉलिंग. velocity with which object is falling or moving. Anything, you can write anything. म्हणजे विस्कस फोर्स कशावर डिपेंड आहे, विस्कॉसिटीवर, रेडियसवर आणि वेलॉसिटीवर. म्हणजे कसा डिपेंड आहे बघा, समजा जर विस्कॉसिटी जास्त असेल तर विस्कस फोर्स काय असणार आहे, जास्त. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा एकदा तुम्ही थ्रो करताना समजा एक मेटल बॉल घेतला, तसा एकदा थ्रो करताना तुम्ही वॉटरमध्ये केलात आणि एकदा थ्रो करताना समजा तुम्ही ऑइलमध्ये केलात, तर ऑइलची विस्कॉसिटी काय असणार आहे, ऑइल थिकनेस थिक असतं, म्हणजे याची विस्कॉसिटी जी आहे ऑइलची ही जास्त आहे. मग विस्कॉसिटी जास्त असेल तर बघा फोर्स, विस्कस फोर्स जो आहे तो पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. बरोबर. आणि जर विस्कॉसिटी कमी असेल, जे की वॉटरमध्ये असणार आहे, त्यावेळेस विस्कस फोर्स काय असणार आहे, कमी. मग विस्कस फोर्स म्हणजे काय, फ्रिक्शन आहे ना. बरोबर. मग ते तुम्ही लॉजिकली पण विचार केलात तर ऑब्जेक्टला मूव्ह होत असताना वॉटरमध्ये कमी अपोजिशन फील होणार आहे आणि ऑइलमध्ये जास्त अपोजिशन फील होणार आहे, कारण ऑइल जनरली आपल्याला दिसतानाच कसं वाटतं, थिक वाटतं. थिक वाटतं म्हणजेच काय, त्याची विस्कॉसिटी बेसिकली जास्त असते. बरोबर. त्याच्यानंतर रेडियसवर डिपेंड आहे, जितकी जास्त रेडियस तितका विस्कस फोर्स पण काय असणार, जास्त. रेडियस जास्त म्हणजे काय, तुम्ही या बॉलची साईज मोठी करताय, मग जेवढी साईज मोठी करणार तेवढं अपोज करणारा जो समोरून येणारं जे काय फ्लुइड दिसतंय तुम्हाला समोरून, म्हणजे हा बॉल ज्यावेळेस फेस करणार आहे फ्लुइडला, त्यावेळेस एरिया वाढला, त्याचा एरिया वाढला की काय होणार, अपोजिशन जास्त फेस करायला लागणार आहे. म्हणजे आर रेडियस म्हणजे साईज वाढली की सरफेस एरिया वाढतो, सरफेस एरिया वाढला की विस्कस ड्रॅग पण काय होणार आहे, वाढणार आहे. आणि वेलॉसिटी विथ विच ऑब्जेक्ट इज फॉलिंग, जी वेलॉसिटी आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. जितकी जास्त वेलॉसिटी म्हणजे जितका हा फास्ट ड्रॉप होणार किंवा फॉल होणार, तितकं त्याच्यावर एक्झर्ट होणारा जो विस्कस फोर्स आहे तो पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे इन शॉर्ट काय मिळालं आपल्याला, एफ इज प्रोपोर्शनल टू विस्कस ड्रॅग इज प्रोपोर्शनल टू व्हॉट, इटा आर व्ही. बरोबर. मग प्रोपोर्शनॅलिटी काढून ज्यावेळेस आपण इक्वल टू साइन लिहू, तिथं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इंट्रोड्यूस करणार आहे, आणि हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी डिसाइड केलेला आहे, तो किती असतो, 6 पाय इटा आर व्ही. म्हणजे जर स्पेरिकल ऑब्जेक्ट, म्हणजे हे रिलेशन कोणासाठी आहे, दिस इज फॉर स्पेरिकल ऑब्जेक्ट. स्पेरिकल ऑब्जेक्ट म्हणजे spherical object of radius r is falling in a fluid with viscosity eta and it is moving, that spherical object is moving with velocity v. In such case, viscous force experienced by the sphere is given by 6 pi eta rv. This is called Stokes law. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे हे स्टोक्सनं डिराईव्ह केलेलं आहे, त्यामुळे याला काय म्हणायचं आहे, स्टोक्स लॉ म्हणायचं. लक्षात, स्टोक्स लॉ. मग आता या स्टोक्स लॉचा वापर करून नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे टर्मिनल वेलॉसिटी बघायचा आहे. लक्षात. म्हणजे आता मी क्विकली रिवाइज करतो, काय काय बघितलेलं आपण, विस्कॉसिटी बघितली, विस्कॉसिटीची डेफिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलेलं आपण वेलॉसिटी ग्रेडियंट. त्याच्यानंतर नेक्स्ट जो बघितलेला आहे तो आपण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीच्या डेफिनेशनसाठी न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. त्याच्यामध्ये फोर्स, विस्कस फोर्स इज प्रोपोर्शनल टू विस्कस फोर्स. त्याच्यामध्ये कुठला होता, विस्कस फोर्स बिटवीन लेयर्स होता. इथं काय, ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली इन सर्टन फ्लुइड, त्याच्यामध्ये तिथं ड्रॅग फोर्स म्हणजे फ्रिक्शन फोर्स फील होणार आहे ऑब्जेक्टला, अँड दॅट ड्रॅग फोर्स इज डिफाइंड बाय स्टोक्स लॉ अँड विच इज गिवन बाय 6 पाय इटा आर व्ही. लक्षात. मग हे आपण क्विक रिव्हिजन केलेलं आहे. तर नेक्स्ट आपल्याला पॉइंट मध्ये काय बघायचं आहे की समजा इन जनरल एखादा ऑब्जेक्ट जर फॉल करत असेल, स्पेरिकल ऑब्जेक्ट, तर तो ज्या वेलॉसिटीनं फॉल करतो ती टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे ती थोड्या वेळानंतर कॉन्स्टंट होते, आणि ती वेलॉसिटी काय असणार आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ओके. मग आता आपण काय करूया, हे लेक्चर इथंच थांबवूया आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे ही मीटिंग आपण ही एंड करतोय आणि मग
पुन्हा एक 2 मिनिटाचा वेळ द्या. फक्त 2 मिनिटामध्ये आपण नेक्स्ट मीटिंग लगेच जॉइन करूया, ज्याच्यामध्ये आपण पुढचा पार्ट बघूयात. हे तुम्ही नोट डाउन करून घेऊ शकता. मी 1 मिनिट थांबतो आणि त्याच्यानंतर मग ही मीटिंग एंड करूया, आपण नेक्स्ट मीटिंग स्टार्ट करूया.